नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण धर्मादाय आयुक्त निरीक्षक या पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय विचारलाय, राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर काय असेल? बघा, 20 ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय सद्भावना दिवस हा साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं मुख्यालय विचारले कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं मुख्यालय जिनेवा या ठिकाणी आहे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? गुलामगिरी बघा पुस्तक आहे, या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असेल? महात्मा ज्योतिबा फुले बघा हे गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक चौथा बघा, आय डेअर या नावाचं आत्मचरित्र कोणाचं आहे? आय डेअर बघा या नावाचं आत्मचरित्र कोणाचं आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? आय डेअर बघा या नावाचं आत्मचरित्र किरण बेदी यांच्या ठिकाणी हे आत्मचरित्र आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा, बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, बोडो बघा ही आदिवासी जमात प्रामुख्याने आसाम या राज्यामध्ये आढळते। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी काय विचारलाय, विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? विजयस्तंभ चित्तोडगड बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? विजयस्तंभ चित्तोडगड बघा हे ठिकाण राजस्थान या राज्यामध्ये। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, जनगण मन बघा हे भारताचं बघा आपलं राष्ट्रगीत आहे, तर ते सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये गायले होते? जनगण मन बघा हे आपलं राष्ट्रगीत आहे, सर्वात प्रथम ते खालीलपैकी केव्हा गायण्यात आले होते? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर सन 1911च्या कोलकाता अधिवेशनामध्ये सर्वात प्रथम जनगण मन बघा हे राष्ट्रगीत गायण्यात आले होते। प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलाय, भारतामध्ये लोकसंख्येने सर्वाधिक राज्य कोणतं आहे? भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य कोणतं राज्य आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। भारतामध्ये बघा सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य कोणतं आहे? उत्तर प्रदेश बघा राज्य भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचं या ठिकाणी राज्य आहे। प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलाय, मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। शिवाजी सावंत मृत्युंजय या कादंबरीचे या ठिकाणी लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी काय विचारलाय, उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता असतो? उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस कोणता असतो? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? 21 जून विद्यार्थी मित्रांनो, उत्तर गोलार्धामधला तो सर्वात मोठा दिवस असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नथुला बघा ही भारतामधली महत्त्वाची खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? नथुला बघा ही खिंड विचारली कोणत्या राज्यामधली खिंड आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बघा, नथुला ही खिंड सिक्कीम या राज्यामधली खिंड आहे। प्रश्न क्रमांक 12 बापा, उटी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? उटी बघा थंड हवेचं ठिकाण आहे, कोणत्या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे? तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील, उटी हे थंड हवेचं ठिकाण तामिळनाडू या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 13 या ठिकाणी काय विचारलाय, माउंट किलीमांजरो बघा या पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहेत? माउंट किलीमांजरो बघा या पर्वतरांगा कोणत्या खंडामध्ये आहेत? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आफ्रिका या खंडामध्ये माउंट किलीमांजरो या पर्वतरांगा आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चितगाव गटाचे प्रमुख खालीलपैकी कोण होते? चितगाव गट सन 1930 यांचे बघा प्रमुख खालीलपैकी कोण होते? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? सूर्यसेन विद्यार्थी मित्रांनो चितगाव गटाचे प्रमुख होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंतप्रधान पुढीलपैकी कोणत्या सभागृहाचा नेता असतो? पंतप्रधान कोणत्या सभागृहाचा नेता असतो? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? पंतप्रधान बघा हा या ठिकाणी लोकसभेचा नेता असतो। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, संसदेची रचना खालीलपैकी कोणत्या कलमानुसार
केलेली आहे संसद. बघा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. संसदेची रचना कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर बघा कलम 79 मध्ये या ठिकाणी संसद यांची रचना करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्यसभा खालीलपैकी किती वर्षांनी विसर्जित होते? बघा राज्यसभा किती वर्षांनी विसर्जित होते? तर याचे योग्य उत्तर काय असेल? राज्यसभा बघा हे स्थायी सभागृह असल्यामुळे ते कधी विसर्जित होत नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना विचारले केव्हा झाली होती? सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली होती? 26 जानेवारी सन 1950 ला पहा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 19 या ठिकाणी काय विचारलाय? उपराष्ट्रपती हा खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष असतो? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. परीक्षेमध्ये मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. उपराष्ट्रपती बघा कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष असतो? तर तो या ठिकाणी राज्यसभेचा या ठिकाणी अध्यक्ष असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गारो खासी जैतिया बघा या टेकड्या कोणत्या राज्यामधल्या टेकड्या आहेत? गारो खासी जैतिया बघा या टेकड्या मेघालय या राज्यामधल्या ठिकाणी टेकड्या आहेत. प्रश्न क्रमांक 21 बघा, लज्जा या कादंबरी बघा लज्जा नावाची कादंबरी कोणाची कादंबरी आहे? लज्जा बघा कादंबरी आहे, तर ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील तस्लिमा नसरीन बघा यांची या ठिकाणी ही कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले उष्णकटिबंधीय निम्नसदाहरित अरण्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात? बघा PYQ प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्राच्या बघा या ठिकाणी मध्य महाराष्ट्राच्या डोंगर रांगा या ठिकाणी उष्णकटिबंधीय निम्नसदाहरित अरण्य आढळतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रिश्टर स्केल हे खालीलपैकी काय मोजण्याचं एकक आहे? रिश्टर स्केल बघा रिश्टर स्केल बघा या एकक प्रामुख्याने भूकंपमापक यंत्र. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 24 बघा, लोणार हा तलाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तलाव आहे? लोणार बघा तो बुलढाणा या जिल्ह्यामधला तो तलाव आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, भारताचं खालीलपैकी कोणतं क्षेपणास्त्र नाही? अजय, पिनाका, सागरिका, त्रिशूल. भारताचं क्षेपणास्त्र नाही बघा अजय बघा या नावाचं भारताचं क्षेपणास्त्र नाही. बघा लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान विचारले कोणत्या देशामध्ये आहे? लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान कोणत्या देशामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? लॉर्ड्स बघा हे क्रिकेटचं मैदान इंग्लंड या देशामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गरमसूर डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असेल? गरमसूर डोंगर नागपूर या जिल्ह्यामधले डोंगर आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आंतरराष्ट्रीय शांतता दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? आंतरराष्ट्रीय शांतता दिवस महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर 21 सप्टेंबर बघा या दिवशी आंतरराष्ट्रीय शांतता दिन असतो. प्रश्न क्रमांक 29 काय विचारलाय? भंडारदरा या धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? भंडारदरा बघा या धरणाच्या जलाशयाला विल्सन बंधारा म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 30 बघा, दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा बघा दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक कोणत्या कलमानुसार बोलवण्यात येते? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक कलम 108 मध्ये या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महू या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचा जन्म झाला होता? बघा महू या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा झाला होता. प्रश्न क्रमांक 32 बघा, उपराष्ट्रपती विचारले कोणासमोर शपथ घेतात? उपराष्ट्रपती हे कोणासमोर शपथ घेतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल? राष्ट्रपती समोर या ठिकाणी शपथ घेतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, टिपेश्वर हे अभय अरण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? टिपेश्वर बघा अभय अरण्य आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? टिपेश्वर बघा हे अभय अरण्य यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 34 बघा, मिसिसिपी बघा ही नदी कोणत्या देशामधून वाहते? बघा मिसिसिपी या नावाची नदी आहे, तर ती खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहणारी नदी आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 राहील. मिसिसिपी नावाची नदी अमेरिका या देशामधून वाहत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी कोणत्या वृत्तपत्राची त्यांनी स्थापना केली होती? डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी कोणत्या वृत्तपत्राची त्यांनी स्थापना केली होती? बघा त्यांनी महाराष्ट्र केसरी या वृत्तपत्राची स्थापना त्यांनी केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला? घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? त्याचे योग्य उत्तर काय असेल? घारापुरी लेणी बघा रायगड या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत.
विषय क्रमांक पुढचा बघा, रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? रामकृष्ण मिशन. बघा याचं योग्य उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. सन 1897 मध्ये या ठिकाणी रामकृष्ण मिशन बघा या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. विषय क्रमांक 38 या ठिकाणी काय विचारलाय? 7 बेटांचं शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? 7 बेटांचं शहर. बघा मुंबई या शहराला 7 बेटांचं शहर म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. विषय क्रमांक 39 पहा काय विचारलाय? सन 1885 राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या वेळी व्हाईसरॉय खालीलपैकी कोण होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, PYQ प्रश्न आहे. सन 1885 राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या वेळी पहा तर या ठिकाणी लॉर्ड डफरिन या ठिकाणी बघा व्हाईसरॉय होते. विषय क्रमांक 40 बघा, देशबंधू असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? देशबंधू. बघा देशबंधू कोणाला म्हणतात तर चित्तरंजन दास यांना बघा या ठिकाणी देशबंधू असे म्हटले जाते. अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळासंबंधीचा खेळाडू आहे? अभिनव बिंद्रा हा खेळाडू विचारलाय कोणत्या खेळासंबंधीचा खेळाडू आहे? अभिनव बिंद्रा. तर तो नेमबाजी या खेळासंबंधीचा खेळाडू आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मायनी हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? मायनी बघा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मायनी बघा हे पक्षी अभयारण्य सातारा जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक दुसरा काय विचारलाय? बुलढाणा बघा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे? बुलढाणा हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? तर तो अमरावती या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. बघा अहमदनगर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सीना नदीच्या काठावर आहे. तोतलाडोह या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? तोतलाडोह बघा धरण आहे, या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा मेघदूत सागर जलाशय हे बघा हे तोतलाडोह या धरणाच्या जलाशयाचे या ठिकाणी नाव आहे. विषय क्रमांक 5 बघा, दौलताबाद हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? दौलताबाद हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा सीताफळासाठी ते या ठिकाणी प्रसिद्ध आहे. विषय क्रमांक पुढचा का, लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार खालीलपैकी कोणता? लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता आहे? तर रॉट आयर्न बघा लोखंडाचा सर्वात या ठिकाणी शुद्ध प्रकार आहे. विषय क्रमांक दुसऱ्या ठिकाणी काय विचारलाय? पंचायत राज व्यवस्थेमधला सर्वात कनिष्ठ स्तर खालीलपैकी कोणता असतो? बघा ग्रामपंचायत विद्यार्थी मित्रांनो, पंचायत राज व्यवस्थेमधला सर्वात या ठिकाणी कनिष्ठ स्तर असतो. विषय क्रमांक तिसऱ्या ठिकाणी काय विचारलाय? पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर असलेले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? भारतामध्ये पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर असलेले राज्य कोणतं राज्य आहे? त्याचे योग्य उत्तर काय असेल? बघा तामिळनाडू बघा राज्य भारतामध्ये पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर असलेलं राज्य आहे. विषय क्रमांक या ठिकाणी 5वा काय विचारलाय? वाऱ्याची गती खालीलपैकी कोणत्या परिमापामध्ये मोजतात? वाऱ्याची गती बघा कोणत्या एका परिमापामध्ये मोजतात? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे धर्मादाय आयुक्त बघा निरीक्षक या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण बघा 6000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरण, चालू घडामोडी, सर्व GK, अंकगणित बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. ज्यांना कोणालाही महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त बघा 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.